तर इकडे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध लागल्याची सूत्रांची माहिती आहे। 7 सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। कोकणातील एका नेत्यानं बावनकुळेंची भेट घेतलेली अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। संजय काका पाटीलही भाजपमध्ये परतण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, बाळा माने, राजन तेलींनी ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्ष सोडलेला होता। विनायक डावणू आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, रुशाले, आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर भाजपमधले हे बडे चेहरे जे आहेत ते विधानसभेसाठी महाविकास आघाडीमधल्या काही विकसित पक्षात गेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि त्यानंतर आता मात्र राज्यामध्ये सत्तेत जे आहे ते महायुती आलेले आहे। त्यामुळे भाजपच्या संपर्कात हे सगळे जे पक्ष सोडून गेलेले नेते होते ते आता येताना पाहायला मिळतात। काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची सुद्धा भेट घेतलेली पाहायला मिळते। यामध्ये समरजित घाटगे असतील, हर्षवर्धन जाधव आहे, राजन तेली आहेत, बाळा माने आहेत। कोकणातले हे 2 प्रमुख नेते आहेत जे भाजपला 7 जे आहे ते सोडली होती, तिकीट मिळत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी 7 त्यावेळी सोडली होती। आता मात्र हे प्रमुख नेते जे आहेत ते पुन्हा एकदा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।